शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ससून पुणे या ठिकाणी जे हे भरती निघाले 358 जागांसाठी आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे ही जी भरती निघाली ही सरकारी नोकरी आहे, लक्षात ठेवा। पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे। तर यामध्ये कोणकोणते पद असणार आहे तर गॅस प्लांट ऑपरेटरचा आहे, भांडार सेवक, प्रयोगशाळा परिचर, दवाखाना सेवक, संदेश वाहक, बटलर, माळी, प्रयोगशाळा सेवक, स्वयंपाक सेवक, नाभिक, सहाय्यक स्वयंपाकी, हमाल, रुग्णवाहक, किरण सेवक, शिपाई, पहारेकरी, चतुर्थ श्रेणी सेवक, आयक, कक्ष सेवक हे काही पदे यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे चालूच आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 31 ऑगस्ट 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि 20 ऑगस्ट 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे या भरतीचे या भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, या भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, उंची वगैरे किती असणार आहे, निवड प्रक्रिया काय, फी किती आहे, वयोमर्यादा काय आहे, जाहिरात या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे ही भरती चालू आहे 358 जागांसाठी। तर वयोमर्यादा आपण विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 43 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपण कोणकोणते यामध्ये पद आहे आणि काय पात्रता आहे त्यासाठी ते तुम्हाला सांगून देतो। तर पहिले जे पद आहे गॅस प्लांट ऑपरेटरचा, यामध्ये एक जागा आणि शैक्षणिक पात्रता 10वी पास यामध्ये ठेवण्यात आलाय। त्यानंतर दुसरं जे पद आहे भांडार सेवकचा, यामध्ये एक जागा, यासाठी सुद्धा 10वी पासवर फॉर्म भरता येते। त्याचबरोबर प्रयोगशाळा परिचर्चा, तर यामध्ये सुद्धा 10वी पासवर फॉर्म भरता येते। चौथे जे पद आहे हे दवाखाना सेवकचं पद आहे आणि यामध्ये सुद्धा 4 जागा 10वी पासवरच फॉर्म भरता येते। पाचवं जे पद आहे हे संदेश वाहकचं आहे, 2 जागा, यामध्ये सुद्धा 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। आणि 6वं जे पद आहे हे बटलरचं आहे, तर यामध्ये जे वयोमर्यादा 6व्या पदामध्ये आपलं या ठिकाणी 10वी पास पाहिजे आणि 1 वर्षाचा अनुभव पाहिजे। आणि 7वं जे पद आहे हे माळीचं आहे, 3 जागा, यामध्ये 10वी पास पाहिजे आणि माळी प्रमाणपत्र पाहिजे। आणि त्याचबरोबर 8वं जे पद आहे प्रयोगशाळा सेवकचा, 8 जागा, 10वी पासवर फॉर्म भरता येते। आणि 9वं जे पद आहे स्वयंपाकी सेवकचा, 8 जागा आणि यामध्ये आपल्याला 10वी पास पाहिजे आणि 1 वर्षाचा अनुभव पाहिजे। आणि त्याचबरोबर नाभिकचं पद 8 जागा, यामध्ये सुद्धा आपल्याला 10वी पास पाहिजे आणि ITI बार्बर पाहिजे। आणि 11वं जे पद आहे स्वयंपाक सेवकचा आहे, 9 जागा, यामध्ये 10वी पास पाहिजे आणि आपल्याला या ठिकाणी अनुभव पाहिजे 1 वर्षाचा, ठीक आहे। आणि त्यानंतरचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यामध्ये जे 12वं जे पद आहे हमालचं आहे, 13 जागा, 10वी पासवर फॉर्म भरता येते। आणि 13वं जे पद आहे रुग्णवाहकचं आहे, 10 जागा, 10वी पासवर फॉर्म भरता येते। 14वं जे पद आहे किरण सेवकचा आहे, 15 जागा, 10वी पासवर फॉर्म भरता येते। 15वं जे पद आहे हे शिपाईचं आहे, यामध्ये सुद्धा 10वी पासवर फॉर्म भरता येते। 16 जे पद आहे पहारेकरीचं, यामध्ये सुद्धा 10वी पासवर फॉर्म भरता येते। 17वं जे पद आहे चतुर्थ श्रेणी सेवकचा आहे, 36 जागा, यामध्ये सुद्धा 10वी पासवर फॉर्म भरता येते। 18वं जे पद आहे आयाचं, 38 जागा, यामध्ये सुद्धा 10वी पासवर फॉर्म भरता येते। आणि 19वं जे पद आहे कक्ष सेवकचा आहे, यामध्ये सुद्धा जवळपास 168 जागा आहे, 10वी पासवर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरतीमध्ये आपण वयोमर्यादेवर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत या भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते। आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर आपण यामध्ये फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आले आणि मागासवर्गीयांसाठी या भरतीमध्ये 900 रुपये फी ठेवण्यात आले। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे पुणेचे नोकरीचं ठिकाण आहे। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 200 मार्काचा हा पेपर असणार आहे। 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 200 मार्काचा पेपर असणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। तर पेपरसाठी जो आपल्याला टाइम भेटणार आहे 2 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी यामध्ये भेटणार आहे। 120 मिनिटाचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर 100च्या 100 प्रश्नावर आपल्याला टिक करून यायचं, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। नेगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे प्रश्न आपले बरोबर असते ते मायनस या ठिकाणी झाले असते, पण नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे। तर या भरतीची संपूर्ण जाहिरात जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, तर माझी नोकरी कॉर्नर म्हणून आहे, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर लिंकवर क्लिक करून तुम्ही जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुप. त्यावर आपण संपूर्ण जाहिरात टाकलेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे या भरतीची, आणि अशाच नवीन भरतीच्या सर्व अपडेट आपल्याला या टेलिग्राम ग्रुपवर पाहायला भेटणार आहे, कारण की यूट्यूबवर टाकता येत नाही ते. ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. या भरतीची संपूर्ण जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे भरतीची संपूर्ण जाहिरात आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी ससून सर्वोच्च रुग्णालय पुणे, तर बघू शकता ही संपूर्ण जाहिरात आहे. आणि यामध्ये जागा बघू शकता गॅस प्लांट ऑपरेटरचा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत. भांडार सेवक झालं, प्रयोगशाळा परिचारक झालं, दवाखाना सेवक, संदेश वाहक झालं, बटलर झालं, माळी झालं, प्रयोगशाळा सेवक झालं, स्वयंपाक सेवक झालं, नाभिक झालं, सहाय्यक स्वयंपाकी झालं, हमाल झालं, रुग्णपट वाहक झालं, किरण सेवक झालं, शिपाई झालं, पहारेकरी झालं, चतुर्थ श्रेणी सेवक, आया झालं, त्याचबरोबर कक्ष सेवक झालं. हे काही पदे यामध्ये आहे, आणि त्या संदर्भात जे शैक्षणिक पात्रता का आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. तर बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी सर्व पदं या ठिकाणी दिली आहे, आणि सर्व पदामध्ये या ठिकाणी दिव्यांगांसाठी सुद्धा हे भरती आहे. बघू शकता तुम्ही, तर आरक्षण नाही आहे, या ठिकाणी माहिती सांगितलं तुम्ही बघू शकता. दिव्यांगांसाठी काय काय यामध्ये आहे अटी आणि शर्ती, त्याचबरोबर अनाथांसाठी काय काय अटी आहे, त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी काय अटी आहे, प्रकल्पग्रस्तांसाठी, भूकंपग्रस्तांसाठी. तर आरक्षण निहाय या ठिकाणी पद आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिता सुद्धा आरक्षण आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही, तर संपूर्ण जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे या भरतीची. ठीक आहे, तर वयोमर्यादा सुद्धा 18 ते 38 पर्यंत यामध्ये आहे. तर बघू शकता तुम्ही यामध्ये पदं दिली आहे सर्व, आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय बघू शकता तुम्ही गॅस प्लांट ऑपरेटरचा आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता 15,000 ते 47,600 पर्यंत यामध्ये आपल्याला पगार भेटणार आहे. शिक्षण यामध्ये 10वी पास आपण पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा भांडार सेवकचा आहे, यामध्ये सुद्धा आपण 10वी उत्तीर्ण पाहिजे, फक्त 10वा वर्ग पास पाहिजे. पगार 15,000 ते 47,600 पर्यंत. प्रयोगशाळामध्ये सुद्धा आपण 10वी पास पाहिजे, आणि पगार 15,000 ते 47,600 पर्यंत. त्यानंतर दवाखाना सेवकचं पद यामध्ये आहे, तर बघू शकतो तुम्ही दवाखाना सेवकचं पद यामध्ये सुद्धा आपण 10वी पास पाहिजे. त्यानंतर संदेश वाहकचं पद आहे, यामध्ये सुद्धा 10वी पास पाहिजे. पगार 15,000 ते 47,600 पर्यंत. त्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये नाभिकचं पद आहे, यामध्ये 15,000 ते 47,600 पर्यंत पगार आहे, आणि 10वी पासवरच फॉर्म भरता येते. हमालमध्ये सुद्धा 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते, फक्त 10वी पास, आणि पगार 15,000 ते 47,600 तर हमालामध्ये जे पगार असणार आहे आपल्याला, तर 15,000 ते 47,600 पर्यंत. त्यानंतर तुम्ही बघू शकता शिपाईचं सुद्धा पद आहे, शिपाईचे 2 जागा आहे, आणि शैक्षणिक पात्रता आपण 10वी पास पाहिजे यामध्ये बघू शकता तुम्ही, आणि पगार 15,000 ते 47,600 पर्यंत. तर हे संपूर्ण जाहिरात आहे. पात्रता वगैरे संपूर्ण तुम्हाला कळलंच असेल की आपल्याला कोणत्या याच्या फॉर्म भरत आहे. तर आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं, तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे या भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे. पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, मराठी व्याकरणच्या 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल यामध्ये 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे, कारण की एका प्रश्नाला 2 गुण आहे. 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 2 घंट्याचा टाईम भेटणार आहे, 2 घंट्याचा 120 मिनिटं, आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर कुठे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग संदर्भात या ठिकाणी दिलेलं नाही आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे. हे जर जाहिरात पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली टेलिग्राम ग्रुपची, तर जॉईन करून घ्या. त्यावर आपण हे सर्व जाहिरात टाकल्या, नवीन जाहिरात त्या ग्रुपवर पाहायला भेटणार आहे.